नमस्कार शेतकरी मित्रांनो नोव्हेंबर 2023 मधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या त्यापुढील कालावधीत अवेळी पाऊस व गारपीट इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकाच्या नुकसानीकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर जी मदत देण्याबाबत हा जो GR आहे, तर मित्रांनो या GRचीच माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मित्रांनो हा जो GR आहे तर तो 1 जानेवारी 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे। त्यामध्ये NDRFच्या निकषाबाहेर आपल्याला त्यामध्ये जी नुकसान भरपाई असते तर ती मिळण्याबाबतचा हा GR आहे। त्यामध्ये वाढीव दर आहे, त्याबरोबरच जे क्षेत्राची जी मर्यादा आहे तर 2 हेक्टरपेक्षा पुढे जे 3 हेक्टरमध्ये मर्यादा वाढीव करण्यात आलेली आहे। तर मित्रांनो तीच माहिती आपण GR मध्ये काय आहे तर ती बघूया। मित्रांनो चला तर मग आपण बघूया GR। तर राज्यात उद्भवणाऱ्या विविध नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 48 अन्वये राज्य आपत्ती प्रतिसाद निधी SDRF ची स्थापना करण्यात आली आहे। या निधीमध्ये केंद्र शासनाकडून 75% व राज्य शासनाकडून 25% या प्रमाणात अंशदान दिले जाते। राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून केवळ चक्रीवादळ, दुष्काळ, भूकंप, आग, पूर, सुनामी, गारपीट, दरड कोसळणे, बर्फखंड कोसळणे, हिमवर्षाव, ढगफुटी, टोळधाड, थंडीची लाट व कडाक्याची थंडी अशा 12 नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत अन्वये असते। मग त्यामध्ये केंद्र शासनाने विहित केलेल्या 12 नैसर्गिक आपत्ती व्यतिरिक्त राज्य शासनाने शासन निर्णय, महसूल व वन विभाग 30 जानेवारी 2014 अन्वये घोषित अवेळी पाऊस, अतिवृष्टी, वीज कोसळणे, समुद्राचे उधाण व आकस्मिक आग तसेच शासन निर्णय, महसूल व वन विभाग 22 जून 2023 अन्वये घोषित सततच्या पाऊस व स्थानिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना देखील राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दरानुसार मदत देण्याचे धोरण निश्चित केले आहे। शासन निर्णय, महसूल व वन विभाग दिनांक 27 मार्च 2023 अन्वये राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या मदतीच्या सुधारित निकष दर हे 1 नोव्हेंबर 2022 पासून लागू करण्यात आले आहे। नोव्हेंबर 2023 मधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीत अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकाचे नुकसानीकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर मदत करण्याकरिता मंत्रिमंडळाने 19/12/2023 रोजी झालेल्या बैठकीत घेतलेल्या निर्णयास अनुसरून नोव्हेंबर व 2023 मधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या त्यापुढील कालावधीत अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकाच्या नुकसानीकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर मदत देण्याबाबत हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे। तर मित्रांनो आपण आता बघूया की जे शासन निर्णयामध्ये किती हेक्टरची त्यामध्ये मर्यादा आहे आणि किती वाढीव दर त्यामध्ये दिलेले आहे। मित्रांनो नोव्हेंबर 2023 मध्ये अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीत अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या व शेती पिकाच्या नुकसानीकरिता बाधित शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर मदत करण्याकरिता खालीलप्रमाणे वाढीव दरांनी निविष्टता अनुदान स्वरूपात मदत प्रदान करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे। त्यामध्ये मित्रांनो जे आहे तर पहिल्यांदा जे जिरायत आहे तर जिरायत पिकाच्या नुकसानीसाठी मदत जी आहे तर SDRF ची जी निकष आहे तर ते 8,500 प्रति हेक्टर आहे। तर त्यामध्ये 2 हेक्टरची मर्यादा होती। तर त्यामध्ये मदतीचे जे वाढीव दर आहे तर ते 13,600 रुपये करण्यात आले आहे आणि त्याला प्रति हेक्टर जे आहे तर ते 3 हेक्टरच्या मर्यादा त्यामध्ये ठेवण्यात आलेली आहे। म्हणजे 1 हेक्टरची जी वाढीव आहे तर ते आपल्याला मिळालेले आहे। त्याचबरोबर मित्रांनो जे बागायत पिकाच्या नुकसानीसाठी मदत जी आहे तर SDRFच्या निकषानुसार 17,000 होती, ती प्रति हेक्टर होती। तर मित्रांनो त्यामध्ये 2 हेक्टरची मर्यादा होती। त्याचबरोबर मित्रांनो जी मदतीची वाढीव दर आहे तर ते 27,000 प्रति हेक्टर 3 हेक्टरच्या मर्यादेमध्ये त्यामध्ये वाढ करण्यात आलेले आहे। मित्रांनो त्या बहुवार्षिक पिकाच्या नुकसानीसाठी जी मदत आहे तर मित्रांनो ती SDRFच्या निकषानुसार 22,500 प्रति हेक्टर अशी होती आणि त्यामध्ये 2 हेक्टर मर्यादा होती। त्यामध्ये मित्रांनो जे 36,000 प्रति हेक्टर
ती मदत जी आहे तर ती वाढीव दर मिळालेली आहे. आणि त्याचबरोबर 3 हेक्टरच्या मदतीची जी आहे तर ती वाढीव त्यामध्ये करण्यात आलेला आहे. म्हणजेच 1 हेक्टर त्यामध्ये वाढीव करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने शासनाचा जो निर्णय आहे तर तो आपल्याला नवीन वर्षाचा हा मिळालेला आहे. त्यामध्ये थोडाफार का होईना आपल्याला त्यामध्ये दिलासा हा मिळालेला आहे. तर मित्रांनो, हा शासन निर्णय आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून त्यांना सुद्धा हा शासन निर्णय समजेल. तर मित्रांनो, धन्यवाद. जय जवान जय किसान.